लय होती म्हणतात बाई 10 लाख भरली म्हणून होय. म्हणतात लोक. तुम्हाला किती वाटते किती लाख असतील लोक? अहो बोल काळूबाईच्या नावानं चांग भलं. नमस्कार, मी मंगेश. स्वागत करतो श्री मंगेश काय यूट्यूब चॅनलवरती. आता सध्या आलेलो आहे काळोबाई मांढरदेवी या ठिकाणी आलेलो आहे. तर ॲक्च्युली आपण ज्योतिबाहून 11 वाजता निघालो आणि आता साधारणतः आता टायमिंग झालेलं आहे 3 वाजले सध्या. म्हणजे आपल्याला म्हणजे ज्योतिबाहून निघालो 11, 3 म्हणजे 4 तास गेले. तसं एवढं 4 तास नाही गेले, 3 तास गेले. कारण विषय असा झाला, मध्ये आम्ही एका हॉटेलला जेवायला थांबलो. ते हॉटेल आहे शिवराज ढाबा. पण तिकडं काही एवढी त्यांची काही क्वालिटी वगैरे काही खास नव्हती, त्याच्यामुळे आम्ही पटकन जेवलो आणि असंच वाईमार्गे आलेलो आहे मांढरदेवी या ठिकाणी. हे बघू शकता काळूबाईचं देवस्थान. इथून एंट्री करायची आपल्याला आणि पुढे जायचं आहे. तर ही पेठ बघू शकता, बाजारपेठ. गेले की लोक येतात, गाडी वगैरे कोणाची लावायची असेल तर ते पार्किंग करतात. पण त्यांच्या इथं काही वस्तू घ्यायला लागतात आपल्याला, म्हणजे ओटी म्हणा, नारळ म्हणा किंवा अजून काही काय खायच्या वगैरे काय पदार्थ असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, प्रसाद म्हणा, या सगळ्या गोष्टी इथं घ्याव्या लागतात. चप्पल वगैरे काढायची, बॅग ठेवायची आणि आता आपण पुढे जाऊया देवीच्या दर्शनासाठी. चला, पेठतनं चाललो आहे. ॲक्च्युली याची यात्रा आत्ताच झाली मला वाटतं काही दिवसापूर्वी. तर इथले दादा असे बोलत होते की इथली यात्रा ज्यावेळेस असते त्यावेळेस आपल्याला 3 किलोमीटर खाली आहे ना, आपल्याला गाडी लावावी लागते आणि तिथून आपल्याला चालत यावं लागतं. तर आता काय यात्रा संपली त्याच्यामुळं गर्दी एवढी नाही आहे. त्याच्यामुळं बघू शकता आता एवढी काही गर्दी नाही, त्याच्यामुळं आपली गाडी इथं आली आणि इथून कमान आहे. कमानीच्या इथून डायरेक्ट एंट्री करून आपल्याला आतमध्ये जायचं. मित्रांनो, मांढरदेव हे देवस्थान सातारा जिल्ह्यामधील वाईपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजेच हे सातारमध्ये येतं. चला, आता आपण डोंगरावरती आलेलो आहे. आता पायऱ्या चढतो आपण. डोंगरावरती आलोय, पायऱ्या चढते. या ठिकाणी येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक बोरमार्ग येतो तर दुसरा वाईमधून येतो. सध्या काम चालू आहे. लय होती म्हणतात बाई 10 लाख भरली म्हणून होय. म्हणतात लोक. तुम्हाला किती वाटते किती लाख असतील लोक? अहो असतील बहुतेक लोक, पण यंदा कसं झालं, यात्रा कळून नाही आली. संक्रांत होती का नाही, संक्रांती दरम्यान. हा, त्याच्यामुळं भोगी संक्रांत, त्याच्यामुळे लोक कळून नाही आली. होय. आता एकदम यात्रा भरली म्हणजे कळते आपल्याला बाबा किती. पण म्हणतात माणसं 10 लाख भरली. पहिले माणसं डोंगरात चालत यायची ना, लोक कमी असायची. आता सगळ्या सुया झाल्यात, प्रत्येकाच्या गाड्या झाल्यात. त्यामुळे पब्लिक पंढरपूर बघा, आळंदी बघा, आणखीन कोल्हापूर बघा, गाड्यांची सुविधा तर किती लोक येत अशी. पब्लिक वाढली आणि पण चांगलं झालं. आणि ऐकलं का, जुनी माणसं कशी होती, शेतीतले काम करत होती ना. माझं रोग नाही, मी शेतीत काम केले. बाया मी उद्या जर देवाला गेली तर माझं एवढं काम राहील तर आपल्याला खायला नाही मिळायचं. आता पैसा पण तेवढा झाला आणि सुकुपा पण लोकांचा आयतं खायला शिकले. काय म्हणजे काय, सगळी काय बायाची पण दुकान आहेत, पण आयतं दुकानं. लोक शेती करतात, स्ट्रॉबेरी पिकते, गहू हरभरा पिकतो, सगळं पिकतं माळावरती. हा, आता माझ्या लेखाची स्ट्रॉबेरी आहे घरी. पाणी बिणी आहे इथं? हा, पाणी भरपूर आहे. आम्हाला तर पाणी लई डोंगर. लोकांनी स्ट्रॉबेरी केल्यात, कांदे लावल्यात, मेथी, आणखीन वांगी, कोथमीर, असं म्हणजे ज्या पिकणार ते. आजीवर थोड्या गप्प्या मारून झालं की पुढं वाट सरती केली. आजीकडून काही गोष्टी समजल्या ते समजून घेऊन पुढे निघालो. पायऱ्या चढून वरती आलोय बघा. आणि वरती आल्यानंतर असा काही नजारा बघायला भेटतो आपल्याला. इथं पिण्याच्या पाण्याचं आरो आहे इथे, आणि इथं मंदिर आहे. आणि इकडे दक्षिण साईड आहे आणि इकडे पूर्व साईड आहे. इकडे भोर पुणे येतं आणि इकडे वाई येतं. युगाच्या अखेरीस म्हणजे द्वापार युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती देवीलाख्यासुराच्या त्रासापासून ऋषींना काही सुटका मिळावी यासाठी मैडाबाईने आदिमाया पार्वती हिला हाक मारली होती. आदिमाया म्हणजेच की देवी पार्वती ही व काळभैरवनाथाने देवीला सहाय्यता केली आणि पौष पौर्णिमेच्या मध्यरात्रीला दैत्याला ठार केले. मांडव्य ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले. छत्रपती शिवाजी महाराज देखील काळूबाईला मानत होते, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की. असं बोलतात की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, जिथपर्यंत अलाउड आहे तिथपर्यंत आपण शूट करूया.
काळूबाईच्या नावानं काळूबाईच्या नावानं चांग भलं. खाली उतर. दादा काहीतरी तुझ्या बहिणीला बागला. ठीक आहे. ही तुमची मुलगी आहे. हो मुलगी आहे. माझ्या लाडूला असं तटबंदी अशी बनवलेली आहे आणि ते तोरणगाड आहे म्हणजे तोप उडवायचं ते लाकडी बनवलेले आणि इथं भगवा. कुठे पैसा पडला? पैसा कुठे पडला? कुठे पडला? इथे काळूबाईच्या मंदिराच्या उजव्या साईडला बघा इथे मांगीर बाबाचं इथं देवस्थान आहे. बोल काळूबाईच्या नावानं चांग भलं. बोल त्या दावज्याचं चांग भलं. ऐरादा उदे उदे सदानंदाचा उदे उदे या लार मानिक उदा गाय उद उद. इथं तेल सोडायचंय बघा. 10 रुपये द्यायचं आणि तेल सोडायचं. इथे वातावरण झालं बघू शकता इकडे मांडरगडाचं दृश्य. त्याचं टेम्परेचर आहे 28 डिग्री सेल्सिअस. थंड असं जाणवतं आहे. थंड एवढं ऊन असून देखील इथं टेम्परेचर खूप छान आहे आणि सुटेबल असं वातावरण आहे. मंगेश काळेंच्या नावाने ते लळू दे इडापडाटवू दे. वेदांतिका मंगेश काळे. वेदांतिका मंगेश काळेंच्या नावाने ते लळू दे इडापडाटवू दे. आता धावजी पाटील यांचं मंदिर आहे तर इथं आपण आतमध्ये जाऊया. नवसाला पावणारा धावजी पाटील. या ठिकाणी असं म्हटलं जातं की काळूबाईचे जे राखणदार आहेत, एक मांगीर बाबा, दुसरे धावजी पाटील आणि तिसरे तिकडे गंगाराम बाबा, असे 3 इथे राखणदार आहेत. त्यांना भेटतं त्यांचे इथे स्थान आहेत. इथे मांगीर बाबा आहेत, तिथे धावजी पाटील आहेत आणि तिकडं गंगाराम बाबा आहेत. ते आपण बघूया. आता जाऊया आपण मांगीर बाबाच्या मंदिरात. मंदिराच्या डाव्या साईडला असं भव्य असं मैदान बघायला भेटतं. भव्य मोठं पटांगण पाहायला मिळतं. शिवाय या ठिकाणी झाडे देखील लावलेली आहेत. त्याच्यामुळे येथील वातावरण खूप छान आणि सुलभदायक असे आहे. हे गंगाजी बाबा आहेत. मंदिराच्या उजव्या साईडला या ठिकाणी तटबंदी पाहायला मिळते आणि त्याचं पूर्ण काम दगडामध्ये केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि याच भव्य दिव्य बांधकामामधून आपल्याला मांडरगड म्हणून हे ओळखता येतं. या ठिकाणी 2 रणगाड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात जे की आहेत लाकडी. इथं काही असं बनवलेलं दिसतं आपल्याला. इथे बघा तोप ठेवली इथे. त्याच्यानंतर इथे तुळशी वृंदावन आहे बघा. इथे तुळशी वृंदावन आणि इथे असं बघा हे अशा रीतीने हे दगडामध्ये असं काम केलेलं दिसते आपल्याला. दर्शन मस्त झालेलं आहे. मी खाली निघालो आहे. त्यांना मोठ्या मोठ्या पायऱ्या बनवल्यात. आता 1 वर्ष झालं हे पायऱ्या बनवलेल्या. अशा मला ह्या आजी बोलल्या इथल्या पाठीमागाच्या त्या बोलल्या. तर आता पायऱ्या खाली उतरतोय आपण आणि त्या मेन गेटमधून बाहेर जाणार आहे. तर हे बघा ते मेन गेट आहे. त्या गेटमधून बाहेर जाणार आहे आपण. तिथं गाडी पार्किंग केली. तिथून आपण पुढचा मार्ग आपला चालू होईल. दक्षिणा देणार नाही. पायाचं पोडतं माणसांना जरा काय आलं द्या. नुसते दक्षिणा द्या. नुसती दक्षिणा. अरे बापरे. देवाच्या नावावर देवाला पैसे मागायला लागला तुम्ही. पोरे म्हणून काय बोलता येणार. दुसरं पण असं विश्वास चला
देवाला म्हणून दर्शन आम्ही तुम्हाला पैसे देणारच होतो, तो भाग वेगळा झाला. पण पाया पडू दे बाळा पहिल्यांदा. पाया पडले की शांत बोला. शांत बोलायचं, पाया पडू दे. आणि असं टाक म्हणायचं नाही, म्हणत असलं टाकतात माणसं. जय श्रीराम, जय श्रीराम. बजरंगबलीचं दर्शन करून आम्ही डायरेक्ट गाडी लावलेल्या ठिकाणी आलो. घेतलेला आहे प्रसाद वगैरे या ठिकाणी. हे विक्की वानखेडे पुजारी आहेत बघा. हे काही पोटी वगैरे, काय प्रसाद, काही गोष्टीची माहिती हवी असेल तुम्ही इथं ह्यांना कॉन्टॅक्ट साधू शकता. किंवा तुम्ही इकडे येणार असेल, तुम्हाला रूम किंवा अजून काही गोष्टीची माहिती हवी असेल, तुम्ही यायचं इकडे प्लॅन करताय, तर तुम्ही नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला मदत करतील. तुम्ही इकडं मांढरदेवीला येत आहे तर तुम्हाला काय मदत हवी तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी येताय तर तुम्हाला इकडे रूम वगैरे हवे असेल तर इथं रूमचा रेट असा आहे. ऑफ सीझन असेल तर म्हणजे यात्रा वगैरे ज्यावेळेस असते त्यावेळेस रूमचा रेट एकदम हाय असतो, म्हणजेच की 3-4 हजारच्या आसपास. आणि आता यात्रा वगैरे संपली, आता सीझन काय एवढा नाही आहे, त्याच्यामुळं आता रेट इथला सध्या आहे. मी तेच इन्क्वायरी केली तर इथला रेट आहे 500 ते 1000 ते 1500च्या मध्ये तुम्हाला इथं रूम भेटतील चांगल्या कंडिशनमध्ये. जर तुम्ही इथं स्टे करायचं आहे मांढरदेवीच्या गडावरती तर स्टे करताय तुम्ही ते, तर तुम्हाला 500 ते 1000 रुपयाच्या आसपास तुम्हाला रूम मिळतील इथे. आणि जेवणासाठी जे हॉटेल आहे, मी एक विचारले इथं, इन्क्वायरी केली तर इथं एक हॉटेल आहे, हॉटेल आईसाहेब म्हणून. इथं खूप छान हॉटेल आहे, तिथे जेवण खूप चांगल्या प्रकारचं मिळतं असं मला इथं ऐकायला भेटलं. तर तुम्ही इथं आला तर त्या हॉटेलला नक्की ट्राय करा. कारण हेच आईसाहेब हॉटेल मी तुम्हाला रिकमेंड केलं आहे. कधी तुम्ही या ठिकाणी आलं तरी त्या तुम्ही राहायला येऊ शकता, तसेच तुम्ही जेवायला वगैरे येऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच मांढरदेवीच्या डोंगरावरती संपवत आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय प्रश्न असतील तर त्याचे तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही काय लिहू शकता, त्याचे उत्तरे मी तुम्हाला नक्कीच देईन. मी सगळ्या कमेंट वाचून त्यांना रिप्लाय देत असतो. तर ठीक आहे, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय. चलो बाय, टेक केअर.